आदिवासी सर्वांना, चला तर आता पावसाची सुरुवात झाली आहे, म्हणून आज आम्ही निघालो रानभाजी बघायला. तसं तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की पावसाळ्याच्या भाजी खाऊ. आज आम्ही निघालो आत्याशी, आई आणि मी. चिमचिम पाऊस तर पडतोयच. पहिला पाऊस पडला की मस्त हिरवं हिरवं होतं. पाऊस एवढा पडला की शेतं आणखीन भरलेत, जशी की तलावा भरलेत. आज ना रानात आलोय शेवडी बघायला. चला तर बघूया शेवडी निघालेत की नाही. रस्त्यात जाताच शेवळाची बोनी झाली आणि मी उतरली शेतात. शेतात उतरताच मला खुबा दिसला. तसं तर खुबा चिखलावर उभा असतोय, पण आज ना पाण्यात तरंगतोय. खुबा उचलला आणि पुढे सरकले. आम्ही खुबा बोलते, तुम्ही काय बोलता ते पण आम्हाला कळवा. रानभाजी आलोय बघायला म्हणजे त्याच्यात आला खुबा पण. बघू रानातले रानमेवणे. पाऊस आता आता पडलाय म्हणून अजून भाजी नाही निघाली. रानातली प्रत्येक भाजी चवदार आणि पौष्टिक आहे. पौष्टिक सांगायचं गेलं तर रानातल्या अशा काही भाज्या, फुलं, फळं, झाडांच्या वेळी आहेत. त्याने मोठमोठेसे आजार बरे होतात. बघता बघता मला 2 मोठे खुबे भेटले. ते एकमेकांना पप्पी देत होते. आता आई आत्याशी शेतात आहेत. ते शेत बेणायला लागलेत. मी आळशी ढोर बांधावर बसून आहे. आता शेत कसा बेनतायत ते मी बघायला लागले. मी बांधावर बसून मला काही सुचत नव्हता. विचार करता करता मला कोणीतरी बघत होता. चला तर आता बघूया मला कोण बघत. मला केव्हापासून खेकडा बघत होता. त्याला पकडताच त्याचा नांगा तुटला. कसा दिसतोय बघा. माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेत रानातल्या काही चांगले पदार्थ आहेत. त्याने काय होतोय आणि काय खात्यात ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. मग कमेंट करायला विसरू नका. हा डांगारा कसा दिसतोय. हा डांगारा पूर्णपणे तयार झालेला नाही. अजून त्याच्यात जीव नाही म्हणून तो माझ्या हातात भेटला. चला तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.